श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचं सांगण्यासाठी आले. मंगळवार आहे, गणेशजीचा वार आहे, हनुमंताचा वार आहे आणि ह्या दोन्ही देवतांना आज आपल्याला विशेष करून पूजायचं असतं, कारण हे देव आपले संरक्षण करते, आपले करते धरते ही आहेत. गणेशजींना आपल्याला दुर्वा आणि फुल वाहून, लाल कुंकुम वाहून त्यांना नमस्कार करायचे, त्यांची आरती करायची, त्यांची 12 नावे घ्यायची, त्यांचा श्लोक वाचायचे आणि हनुमंताला तुम्हाला गुळ अर्पण करायचं, तसेच गुळ चणे किंवा परत राईचं तेल अशा प्रकारे त्यांना आपल्याला अर्पण करायचंय. आपलं गुप्त दान आहे, माचीस न विसरता द्यायचे. ह्या मंगळाच्या काळामध्ये माचीसाची फार आवश्यकता आहे. शंभूला थंड पाणी जल द्यायचं आहे. जर तुम्हाला जमत असेल तर डाळिंबाचा रस अर्पण करू शकता, गुळ अर्पण करा, बेल आणि फुल अर्पण करा, ज्याच्याने शंभूदेव आपल्याला प्रसन्न होतो, आपल्या असलेल्या अडचणी ते मार्ग देण्यास मदत करतो. आजच्या दिवसामध्ये तुम्ही दानामध्ये गुळ गुळ किंवा चणे यांचा प्रसाद किंवा गुळ दान करा, गाईला नैवेद्य द्या, गाईला गुळ चपाती किंवा नुसतं गुळ अर्पण करा. तुम्ही पण गुळ खा, ज्याच्याने मंगळाचा आपल्याला आशीर्वाद मिळतील. सगळ्या गोष्टीमध्ये असं आहे की आपल्या मंगळाचा काळ आहे, ऍक्सिडेंट वगैरे काही काही अशा घटना घडतात, म्हणून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला तुम्ही जपलं पाहिजे. संध्याकाळी तुम्ही आपल्या घरातल्या लोकांची मीठ मोहरीने नजर काढा, घराच्या बाहेर दिवा लावा, आपल्या पितृंचे आभार माना आणि त्यांना आपल्या रक्षणासाठी सांगा, त्यांचे आशीर्वाद घ्या. अशा प्रकारे आजचा दिवस तुम्हाला करायचा आहे. कोणाला काही खायला द्यायचं झालं तर चणे पुरी किंवा असं काहीतरी द्या, ज्याच्याने त्यांना आनंद होईल, किंवा लाल फळं खायला द्या, पेय द्या, चहा वगैरे, ज्याच्याने आपल्याला दान केल्याचं समाधान मिळेल. तर अशा प्रकारे आजचा दिवस तुम्ही साजरा करा. श्री स्वामी समर्थ.